पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. चला 12वे खेळाडू आपण या. कंपल्सरी आहे कॉम बॉक्समध्ये येणं. दोन्ही टीमचे 12th मॅन. या स्टार्ट ऑफ द मॅच. चला 12वे कंपल्सरी आहे. थँक्यू व्हेरी मच सन्माननीय श्रीकांतजी पावडे सर. याचा आवाज आपण ऐकत होतात. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. हा बॉल चाललाय 4 धाबींसाठी चौकार. राहुल आणि अक्षय यांच्यासाठी 200-200 रुपयांचं पारितोषिक आलंय. सन्माननीय धीरजजी प्रभाकर पाटील साहेब आणि आकाशजी सुरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून संघ मालकांकडून या ठिकाणी हे प्राईज आलंय. सन्माननीय महेंद्रजी खंडेराव पाटील साहेब गिरनोली साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य झाल्याबद्दल एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा पण धन्यवाद व्यक्त करूया. धन्यवाद सन्माननीय महेंद्रजी खंडेराव पाटील साहेब. मॅन ऑफ द मॅच वृंदावन. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेत. हे वृंदावनजी पाटील. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपणास वितरित केला जाईल. यापुढे सोडून दिले या बॉलला आणि पंच सांगतायत हा वाईटचा बॉल आहे. 1 धाव मिळेल. मागील 2 सामने शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहायला मिळाले. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळतोय. प्युअर क्लास क्रिकेट जे पाहायला मिळतंय कोकणेर गड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चिराग पाटील सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. त्यावेळेस टॉस झाला बॉल आणि सरप्राईज डिलिव्हरी म्हणता येईल. ज्याप्रमाणे चेंडूची लाईन लेंथ होती आणि टप्पा टॉस झाला. धावसंख्या आहे 7 धावा. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. पुन्हा जमलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, खेळाडू वर्गांचं, आयोजकांचं, संघ मालकांचं आणि ग्रामस्थांचं कोकणेर गड प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून, शुभ दुपार. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय परंतु हा झेल होणार नाहीये. झेल देखील सुटलाय. संधी होती हा झेल घेण्याची. धावांची गती 8 या अंकावरती पाहायला मिळते. जयेशजी पाटील आणि अक्षयजी पाटील हे पाहायला मिळते. 2 बॅटर. धावांची गती आहे 8. 5 चेंडूंचा खेळ पाहायला मिळतोय. वृंदावन पाटील आपण या मॅन ऑफ द मॅच. मागील सामना खूप सुंदर पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून आपण पहिला गोलंदाजी करताना पहिलं षटक सुरू आहे आणि पहिल्या षटकामधील आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. यावेळेस अप्पर कट करण्याचा प्रयत्न फसला गेला. सॉफ्ट डिसमिसल. पहिला फलंदाज परतीच्या प्रवासाला. विकेट क्रमांक 1. धन्यवाद. साई स्पोर्ट संघाचे संघमालक श्री प्रतीक पाटील आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचे. त्याचप्रमाणे प्रार्थी चॅम्पियन्स संघाचे संघमालक श्री सुशांत पाटील आणि श्री अमोल पवार आपल्या दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचे. साई स्पोर्ट संघाचे संघमालक श्री प्रतीक पाटील आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचे. चला थोडंसं स्पीडअप करा कारण आजचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचं आहे याची नोंद असू द्या. सामने योग्य ते वेळी पार पाडणं आवश्यक आहे. थोडं स्पीडअप करा कृपया करून. ही प्रेमळ विनंती आहे सर्व क्रिकेट खेळाडूंना. पहिला दिवस जो पाहायला मिळतोय कुणबी समाज कोकणेर गड प्रीमियर लीग चं शानदार आयोजन केलं गेलंय. रुपेश पाटील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर त्यांनी ब्रेक थ्रू मिळवलाय. जयेशजी पाटील यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप.
धन्यवाद डीजे. चला मॅन ऑफ द मॅच वृंदावन पाटील आपण या. अतिशय चांगला खेळ मागील सामन्याचे हिरो ठरले आणि त्यांना जातोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. राहुल आणि अक्षय आपणही या. आपल्याकरता 200 रुपयांचं पारितोषिक आलंय संघ मालकांकडून, ते देखील या ठिकाणी वितरित केलं जाईल. राहुल पाटील आणि अक्षय पाटील आपण यायचंय. विक्रांत ठाकूर यांना आपण पाहतायत सागावे. पहिल्याच बॉलवर चौकार त्याने लगावलाय. धवनची गती 12 या अंकावरती पाहायला मिळते, 12 रन्स. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचं क्रिकेट आपण पाहतोय. महेंद्रजी मोरे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. षटक क्रमांक दुसरं. 2 बॉलचा खेळ झाला. पहिल्या बॉलवर विकेट आणि दुसऱ्या बॉलवरती चौकार. चला रुंदबंद पाटील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विकेट फॅक्टर पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. परतावं लागेल विक्रांत ठाकूर यांना डगआउटच्या दिशेने. राहुल आणि अक्षय यांच्याकरता पारितोषिक आलंय. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करण्यासाठी या स्पर्धेचे सहसचिव साहेबांना मी विनंती करतोय. सन्माननीय भूपेशजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते अवॉर्ड आपण वितरित करायचा आहे. वृंदावन पाटील यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला आणि त्यांना पण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. आतापर्यंत पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल चौकार, तिसरा बॉल विकेट आणि पुन्हा चौथा बॉल चौकार, अशा पद्धतीने आतापर्यंत पाहायला मिळालाय. ऑन साईडला हा बॉल पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतायत सन्माननीय भूपेशजी पाटील साहेब गिरनोले यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय आणि हे प्राइज देखील त्या ठिकाणी वितरित केले गेलं आहे. ते राहुल आणि अक्षय करीता आलंय. सन्माननीय धीरजजी प्रभाकर पाटील साहेब आणि आकाशजी सुरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून जे प्राइज आलं ते या ठिकाणी वितरित केलं गेलं. खूप खूप धन्यवाद. सामना सुरू आहे आणि यावेळेस मात्र वारा तिथेच मारा या पद्धतीनं फटका पाहायला मिळाला. फलंदाज आहेत, फलंदाजी मार्कवरती अभिजित पाटील आणि त्यांच्या बॅटमधून आला आहे षटकार. धावसंख्या 24 या अंकावरती चांगली सुरुवात पाहायला मिळते. बालाच्या सरासरीने ही धावसंख्या येताना पाहायला मिळाली. अमरजी पाटील येत आहेत बॉलिंग मार्कवरती तिसरं षटक हाताळण्याकरिता. समोर आहेत महेंद्र मोरे. चांगला बॉल थोडासा बाहेर निघताना चेंडू पाहायला मिळाला. कट झाला बॉल.
चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. पहिला चेंडू योग्य पद्धतीने हाताळणं आवश्यक असतं. एक गोलंदाज म्हणून त्याच्याने कॉन्फिडन्स हा वाढतो. यावेळी बॅकफुटला जाऊन सन्मानपूर्वक खेळून काढले या बॉलला. त्याच्यावरती आपण पाहिलं तर एक धाव नियंत्रित केली गेली. स्ट्राईक रोटेट करणं ही कधी कधी महत्त्वाचं ठरतं. हेच क्रिकेट आहे. 25 धावा धाव फलकावरती. तिसरं षटकाला आरंभ झाली आणि या दोन बॉलमध्ये एक धाव येताना पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल. मागच्या मॅचमध्येही खूप चांगली गोलंदाजी केली होती. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता अमर पाटील यांचा, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले बॅटर अभिजित पाटील. डेंजर एंडकडे धावत सुटले होते. पुन्हा एकच धाव मिळते. 3 बॉलमध्ये 2 धावा अमर पाटील यांनी खर्च केल्या आणि संघाची धावसंख्या 26-3. यावेळी चांगला फटका ऑफ साईडला. फिल्डर येतात वेगाने. चांगले प्रयत्न केले होते, परंतु हा झेल होणार नाहीये. आशिष यांना आपण त्या ठिकाणी पाहिलं. स्कोरबोर्ड पुन्हा एकदा धाव मिळते 1. 27 धावा. मोठे फटके खेळू देत नाहीयेत. सिंगल डबल वरती भरणा, परंतु यावेळी चेंडू स्लॉट मध्ये जाईल. पार्किंग प्लॉट मध्ये अभिजित पाटील यांच्या माध्यमातून ब्रँडेड षटकार. तरी बाद. चला चेंडू पुरवायचे आयोजक. अप्रतिम. मागील 4 चेंडू हे अमर पाटील यांच्या फेवरमध्ये राहिले होते, परंतु या 5व्या बॉलवरती आला षटकार. अभिजित पाटील 5 मध्ये 19. मोठे फटके खेळताना पाहायला मिळत आहेत. 33 धावा, 3 गडी बाद. आणि यावेळेस शेवटचा बॉल घेऊन अमर पाटील पुन्हा एकदा. फ्लाइंग स्लिपकडे बॉल निघून चाललाय. 1 धाव मिळाली. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. 34 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. 35 धावा, 3 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळालंय. पंचस्मृती कुकडे आणि स्वयंभू कोकणेर हा सामना आपण पाहतायत. फुलर लेन बॉल होता. वन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावाही या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीने धावांची गती येताना पाहायला मिळते. 2 धावेच्या माध्यमातून स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 37. सामना क्रमांक 6 आपण पाहतायत.
9 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण करायचं आहे. यानंतर प्रमोद स्मृती गुंडले आणि धर्मवीर वॉरियर्स सागावे या टीमने रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. कमी गती व्हेरिएशन करावं लागतं. स्वतःला नेहमीच अपडेट ठेवावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते या ठिकाणी करताना पाहायला मिळालं आहे. यावेळेस आपण जर पाहिलं तर हे 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अभिजित पाटील. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळाला. विकेट मिळतो या बॉलवरती. अनप्लेबल अनप्लेबल डिलिव्हरी मॅजिक बॉल प्रोड्यूस केला आणि हा विकेट संपादित केला. बॅटर आउट. हॅलो. यावेळेस पहिलाच बॉल फेस करताना विक्रांत पाटील ब्रँड ऑफ कोकणेर यांनी पहिल्याच बॉलवर षटकार लगावलाय. स्कोरबोर्ड 6 फ्लाय झालाय. जाऊन पोहोचलोय 43. धावसंख्या पाहायला मिळते 43. यावेळेस हा चांगला बॉल जो पंचांनी घोषित केला गेला फेअर बॉल पंच सांगतायत या ठिकाणी. 5 बॉलचा खेळ 4थं षटक आणि 4थ्या षटकातील शेवटचा बॉल. याही वेळेस ऑन साइडला विक्रांत पाटील मोठे फटके खेळतायत आणि याही बॉलला पाठवलाय षटकारासाठी. 49 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. काय कमालीचं टायमिंग. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक या गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला आणि हा षटकार येतोय. धन्यवाद. 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. त्याच्यामध्ये 3 मध्ये 12 केल्यात विक्रांत पाटील यांनी. अमर पाटील, महेंद्र मोरे यांचा फटका ऑफ साईडला पाहायला मिळालाय. रुपेश पाटील पुढे आलेत. फक्त एकच धाव. 50 धावा धाव फलकावरती. उर्वरित अजूनही चेंडू शिल्लक आहेत 5. षटक क्रमांक 5 मधील आणि पहिल्या इनिंगचे. चला यानंतर प्रमोद स्मृती गुंडले आणि धर्मवीर वॉरियर्स सागावे. वेलकम यतीनजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मुख्य व्यासपीठावरती. याही वेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. लाऊड अपील विकेट किपरने केला. 50 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ पाहायला मिळालाय. अजूनही उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. डेट ओव्हरमध्ये या ठिकाणी 2 चेंडू चांगले हाताळलेत. यावेळेस पुढे येऊन उडवलंय बॉलला ऑन साईडला. जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीयेत विक्रांत पाटील यांना आणि त्यांनी ठोकलाय हा 3रा षटकार.
धन्यवाद. वन हँडेडली स्ट्रोक पाहायला मिळाला आणि फक्त षटकारामध्ये डिलिंग करताना पाहायला मिळत आहेत. खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी ही भूमिका घेताना पाहायला मिळालेत विक्रांत पाटील. फक्त 6चा पाडा बोलतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यांनी केलं 5 मध्ये 18 आणि संघाला नेऊन पोहोचवलंय अब तक 56. 56 याही वेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. पहिला बॉल 1 धाव, दुसरा बॉल निर्धाव, तिसरा बॉल षटकार, चौथा बॉल निर्धाव. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत 5व्या षटकातील. चार बॉलमध्ये 7 धावा आल्यात. धावसंख्या 56 धावा धाव फलकावरती आहे. यावेळेस ऑफ साईडला हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु त्यांना मात्र गिरकी घालून नागमोडी वळण धारण केलं बॉलने आणि बॉल गेलाय 4 धाब्यांसाठी. KGPL चौकार 4. धन्यवाद. 60 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. 60 धावा चांगली टोटल जे आतापर्यंत पाहायला मिळाली. सामना आपण पाहत आहेत प्रज्वल स्मृती कुकडे विरुद्ध स्वयंभू कोकणेर. आणखीन एक मोठा प्रहार ऑन साइडला. षटकार चौकार, षटकार चौकार. षटकारांचा पाऊस पडला जातोय. विक्रांत पाटील यांच्या बॅटमधून आल्यात 8 बॉलमध्ये 28 धावा आणि संघाला नेऊन पोहोचवलंय डबल 6 डिजिटमध्ये. आयकॉन म्हणून का नियुक्ती माझी केली या टीममध्ये हे त्याने दर्शवून दिलंय आणि आव्हान ठेवलंय 67. 67 धावा कराव्या लागतील. चला टॉससाठी आपण आमंत्रण देऊया दोन कॅप्टन प्रमोद स्मृती गुंडले आणि धर्मवीर वॉरियर्स सागावे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, जास्त वेळ घेऊ नका कारण आपण शेड्यूलनुसार उशिराने चाललो त्याची नोंद असू द्या. अजूनही 3 सामने यानंतर आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. चला टॉस करूया आपण. प्रज्योत प्रतीक कुकडे आणि स्वयंभू कोकणेर हा सामना आपण पाहत आहेत. प्रथम फलंदाजी केली प्रज्योत स्मृती कुकडे टीमने. धावा लावल्या आहेत 66 आणि आव्हान ठेवलंय 67. 67 धाव्यांचं लक्ष पाहायला मिळतंय. यापुढील जो सामना आहे प्रमोद स्मृती गुंडले आणि धर्मवीर वॉरियर्स सागावे. चला घाई करा प्लीज, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 बॅटर आपणही त्वरित उतरायचंय. दाखल व्हा त्वरित कारण की आजचं शेड्यूल काही करून आपल्याला परिपूर्ण करायचंय. उद्या 10 सामने आहेत याची नोंद असू द्या.
हॅलो. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय राजेशजी विठ्ठल पावडे साहेब. आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जो टॉस बॉक्स आम्हाला सौजन्य केला गेला आहे सन्माननीय अमोलजी रघुनाथ पवार साहेब, महाराष्ट्र राज्य लॉटरीचे प्रॉपरायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आम्हाला सौजन्य केला गेला आहे. सामना क्रमांक 7चा टॉस आपण करूया. पावडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्विंग करतोय. हॅलो. सन्माननीय विपुल पाटील इथे उपस्थित आहेत. मी त्यांचं हेडीच कॉल केला गेला आणि धर्मवीर वॉरियर्स सागावे टीमने टॉस जिंकलाय. अगदी शॉर्टमध्ये आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. टॉस जिंकला आपला निर्णय. क्षेत्ररक्षण. ओके, थँक्यू व्हेरी मच. सामना सुरू आहे त्या ठिकाणी, म्हणूनच आपण शॉर्टमध्ये इंटरव्ह्यू घेतोय. थँक्यू व्हेरी मच समीरजी पाटील साहेब. या ठिकाणी टॉस जिंकलाय धर्मवीर वॉरियर्स सागावे टीमने आणि स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. यावेळेस बॉलला उडवलाय सरळ ओव्हर दी बॉलर हेड, षटकार मॅक्झिमम. विपुल पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी संजय पाटील आपणास विनंती करेन की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी सर्व खेळाडूंना विनंती करेन की चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर लगेचच मैदानात पोहोचवायचा आहे. अजून आपल्याला आजच्या दिवसात 3 सामने पूर्ण करायचे आहेत. हॅलो. कॅमेरामध्ये क्षणचित्र आपण कैद करूया. सन्माननीय विपुलजी पाटील सर प्रोफेसर आहेत आणि खऱ्या अर्थाने फिजिक्सचा विषय कसा शिकवायचा हे त्यांना ठाऊक आहे असे व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळते. आदर्श शिक्षक प्रोफेसर विपुलजी पाटील सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. असं व्यक्तिमत्व खूप कमी प्रमाणामध्ये आपण पाहतो. नेहमीच हसतमुख मुखाचे आहेत. प्रत्येकामध्ये मन मिळवू स्वभाव त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. विद्यार्थी घडवण्याचं पुण्य कार्य कोण करत आहे तर ते आहेत आमचे प्रोफेसर विपुलजी पाटील सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. हे बॅटल अप्रतिम पाहायला मिळेल. एका साईडनं आहेत विक्रांत पाटील गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या बाजूनं रुपेश पाटील. धावसंख्या 12 आहे. 2 षटकार आलेत. पहिला डॉट, दुसरा षटकार, तिसरा षटकार, चौथा डॉट. एकापेक्षा एक रती महारथी. यावेळेस आणखीन एक प्रहार केलाय रुपेश पाटील. ब्रँडेड षटकार 6. धन्यवाद डीजे. लक्ष मोठं आहे परंतु आमचे इरादे मोठे आहेत हे सांगतायत हे फलंदाज विक्रांत पाटील. 5 बॉलमध्ये 18 धावा खर्च करताना सबोर कुणबी दबदबा. रुपेश पाटील नाम तो सुना ही होगा. मोठमोठी मैदानं गाजवलेत आपल्या कारकिर्दीमध्ये. आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी विकेट. 3 षटकार आले परंतु हे सेलिब्रेशन पाहायला मिळालं. शिखर धवन कॉपीबुक स्टाईलमध्ये केलंय. विक्रांत पाटील यांनी मोठा मासा लागला गळाला तो म्हणजेच रुपेश पाटील. बॅक टू दी पवेलियन गॉन. नितीश पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 18 धावाही आल्या आणि विकेटही मिळवली. अप्रतिम खेळ आणि चांगली बॅटल
पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. आदरणीय जयजी पाटील साहेब येत आहेत गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. पुल केलंय बॉलला. डीपमध्ये फिल्डर आहेत विक्रांत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉलवरती एक धाव, एका धावेने धावसंख्या 19, 19 रन्स. येथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. 23 बॉल आहेत आणि 48 धावा. हे मॅचचं समीकरण. मोठी टोटलचा पाठलाग करतायत, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीच टोटल छोटी आणि मोठी नसते. पण म्हणतात ना, लक्ष्य कोई बडा नहीं, हारा वो जो कभी लढा नहीं और जीता वो जो कभी डरा नहीं. देर इज द विक्ट्री बिहाइंड द फेअर, डर के आगे जीत आहे. आणि यावेळेस नितेश पाटील यांनी अकाउंट ओपन केलाय 6 धावेने. मिड विकेटला ठोकलाय. षटकार 6. धन्यवाद नितेश यशवंत पाटील. हे 5वं पर्व आहे आणि पहिल्या पर्वापासून 5व्या पर्वापर्यंत पहिला चेंडूवरती षटकार ठोकण्याचा कारनामा त्याने केलाय. अर्थात ते अकाउंट ओपन कशाने करतात, तर षटकाराने करतात. हेच ते सांगतायत मैदानाच्या आतमध्ये. 6 सर्किंग आहेत. पहिलं पर्व ते 5वं पर्व ही त्यांची स्टाईल आहे. धावसंख्या 25, 25 धावा धाव फलकावरती हे पाहायला मिळत आहेत. रिटायर्ड हर्ट होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत फिल्डर. विक्रांत ठाकूर या ठिकाणी पाहायला मिळतात. थोडेसे इंजर्ड झाले, रिटायर हर्ट झाले आणि तदनंतर रोहनजी पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बघा, प्रत्येक बॉल षटकार चौकार जाणार नाहीये. हे क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहिलंय. यावेळेसही मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. 25 धावा. आता 21 बॉल आणि 22 धावा मॅचचं समीकरण. सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही टीमकडे चांगली गोलंदाज, चांगले फलंदाज आहेत. यावेळेस ऑन साईडला फटका फसलाय. चेंडू हवेत, परंतु झेल होणार नाहीये. योग्य जजमेंट नव्हतं यावेळेस. दोन धावा आणि या 2 धावेने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 27. 27 धावा धाव फलकावरती. 27 धावा, 1 गडी बाद. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेच्या बंधनामध्ये ही गोलंदाजी आपण पाहत आहेत. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग. मागील चेंडूवरती योग्य टायमिंग नव्हतं, परंतु यावेळेस प्रॉपर टायमिंग सहित बॉलला पाठवलंय लॉंगॉनच्या डोक्यावरून. बिग ब्लास्ट. षटकार. धन्यवाद जे नितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये काही कमालीची फलंदाजी करतायत. 2 षटकार पाहायला मिळालेत. 5 बॉलमध्ये धावा आल्यात 15. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या माध्यमातून 11 चेंडू डिलिव्हर्ड झालेत, त्याच्यामध्ये 33 धावा जमवल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचा आणि पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर केलंय आक्रमण. क्षेत्ररक्षक तैनात आणि हा झेल कंप्लीट. चांगल्या पद्धतीने हा झेल पाहायला मिळाला असं वाटलं होतं. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल, परंतु खूप सुंदर झेल या ठिकाणी पियुषने परिपूर्ण केला. पियुष पावडे
यांना पण पाहिला हा झेल परिपूर्ण करताना. चांगला झेल पाहायला मिळतोय. आता 18 चेंडू 34 धावा. घेऊया छोटासा डीजे ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. धन्यवाद डीजे. चला जास्त टीम मीटिंग नको प्लीज, कारण अजूनही 3 सामने आपल्याला परिपूर्ण करायचे आहेत. वेळ कमी आहे आपल्याकडे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आपण जर पाहिलं तर लवकर अंधार पडतो. सूर्यदेव लवकरात लवकर मावळतो आणि त्याचमुळे बॅड लाईट संध्याकाळी लवकर पडते. म्हणूनच प्रेमळ निवेदन आहे की योग्य त्या वेळी हे 9 मॅचचं शेड्यूल आपल्याला परिपूर्ण करायचं आहे. उद्या 10 सामने आहेत आणि उद्या शार्प टायमिंग 9 वाजता मॅच सुरू होतील. तेहतीस धावा 2 गडी बाद. 18 चेंडू 34 धावा. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. फुलटस बॉल आहे, योग्य टायमिंग नाहीये. पुन्हा पियुषला पण पाहताय, डीप मध्ये आहे फिल्डर. एखाद्याने फील्ड केला, योग्य फेकी केली, त्याच्यावरती 2 धावा नियंत्रित होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि जाऊन पोचली गेली. 35 रन्स 35 धावा. विक्रांत पाटील आलेत. फलंदाजीमध्ये जबरदस्त कारनामा केला, परंतु एक्सपेन्सिव्ह ठरले पहिल्या षटकामध्ये. परंतु ज्या कार्यासाठी आले होते, रुपेश पाटील यांचा विकेट त्यांनी घेतला आणि यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. 16 चेंडू 32 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा तुम्हाला कराव्या लागतील. एव्हरी सिंगल बॉल रिक्वायर्ड 2 रन्स. षटकामधील पुढील चेंडू घेऊन ओव्हर दी स्टम्प्सनं यावेळेस फुल लेन बॉल होता. ऑन साईडला फटका पाहायला मिळतोय. वेगाने फिल्डर पुढे सरलेत. अचूक फेकी पाहायला मिळते. बॅकअप मिळालं आणि या 2 धावा परिपूर्ण होताना संघाची धावसंख्या जाऊन पोचली जाते 37 धावा. या धाव फलक्यावरती पाहायला मिळाल्यात. स्वयंभू कोकणेर हा संघ धावसंख्येचा पाठलाग करतोय. आता 15 चेंडू आणि 30 धावा. प्रति बॉल 2 धावा. याच सरासरीने मात्र पुढे जावं लागेल. विक्रांत पाटील यांची गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मध्ये पुढील बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, लेट कट केले या बॉलला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. 1 धाव झाली कंप्लीट. 2 धावेचा प्रयत्न, फेकी येते. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण. सिंगल डबलवरती बोलबाला चिराग पाटीलने ठेवला आतापर्यंत आणि या 2 धाब्यांच्या माध्यमातून धावसंख्या 39. 14 चेंडू आणि 28 धावा. सिंगल डबलचं महत्त्व देखील खूप काही सांगून जातं, कारण आता जे क्रिकेटपटू सिंगल डबलला विसरलेत. फक्त षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलतायत मैदानाच्या आतमध्ये. परंतु क्रिकेटचं लाईफलाईन काय आहे, क्रिकेटचं ऑक्सिजन काय आहे, तर ते आहे सिंगल डबल. आता 14 चेंडू 28 धावा. मॅचचं समीकरण. पुढील बॉल पुढे येऊन उडवले या बॉलला. चेंडू हवेत राहिलाय. सेफ झोनमध्ये लँडिंग झाली. तत्पूर्वी या 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. आता 13 चेंडू 26 धावा. लँडिंग सेफ होणं आवश्यक असतं. मग हेलिकॉप्टरची लँडिंग असू द्या, एरोप्लेनची लँडिंग असू द्या, किंवा क्रिकेटमध्ये चेंडूची लँडिंग असू द्या, आणि ती सेफ लँडिंग पाहायला मिळाली. आता 13 चेंडू 26 धावा. हे मॅचचं इक्वेशन पाहायला मिळतंय. 13 चेंडू 26 धावा. शेवटचा बॉल घेऊन विक्रांत पाटील. चिराग पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. 41 धावा. धाव फलकावरती 3 षटकानंतर. आता चेंडू आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत 26. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची
धन्यवाद डीजे. ISPL मध्ये देखील पालघर जिल्ह्याचा बोलबाला राहिलाय. 5 फिल्डर जे ISPL खेळताना पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आहेत आणि 26 धावा करायच्या आहेत. 13च्या सरासरीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल प्रति षटकामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं, चला काही करा प्लीज, कर्णधार सहकार्य करा. अजूनही 3 सामने आपल्याला काही करून परिपूर्ण करायचे आहेत. 12 चेंडू 26 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळत आहे. पियुष पावडे हा गोलंदाज, युवा गोलंदाज आहे. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा बॉल हाताळला. आशिष पाटील यांना पण पाहतायत फलंदाजी करताना. आता 11 चेंडू आणि 26 धावा या षटकामध्ये 12 ते 13 धावा परिपूर्ण कराव्या लागतील आणि हा सामना अंतिम षटकामध्ये जाईल. मागील 2 सामने अंतिम षटकामध्ये आणि अंतिम चेंडूपर्यंत गेलेत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न राहिला होता, फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि हा झेल परिपूर्ण सेकंड अटेम्प्टमध्ये विकेट क्रमांक 3 बाद. धन्यवाद. अमर पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू 26 धावा. पियुष पावडे 2 चेंडू चांगले हाताळलेत. हे सातत्य ठेवावं लागेल. दुसऱ्या बाजूने अमर पाटील यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. सेट होण्यासाठी वेळ नाहीये. ड्रेसिंग रूममधूनच सेट होऊन यावं लागतं. शॉर्ट क्रिकेटचं फॉर्मॅट आपण खेळतोय. थोडं स्पीडअप करा. कर्णधार सहकार्य करा प्लीज. अजूनही 3 सामने आहे आजच्या दिवसाचे आहेत, ते आपल्याला परिपूर्ण कुठल्याही परिस्थितीमध्ये करायचे आहेत. 10 चेंडू 26 धावा. पंच आपण देखील ताकीद द्या. पियुष पावडे याही वेळेस फटका फसलाय आणि झेल सुटलाय. कॉलिंगची कमतरता जाणवली यावेळेस, कारण 2 खेळाडू या ठिकाणी हा झेल टिपण्यासाठी आले होते आणि म्हणूनच हा झेल सुटला. अमर पाटील यांना जीवदान मिळालंय. धोक्याची घंटा आहे का? येणारी वेळ खूप काही दर्शवून जाईल. चला, प्रत्येक बॉल नंतर टीम मीटिंग नको. धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 42 रन्स. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. परवा 5, 9 चेंडू आणि 25 धावा. या 3 बॉलमध्ये रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. फलंदाजाला चिराग यावेळेस चिप शॉट पाहायला मिळतोय. 1 धाव परिपूर्ण झाली. 2 धावेचाही प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण पाहायला मिळाल्यात. धावांची गती 44. 3 गडी बाद. 8 चेंडू आणि 23 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. चिराग पाटील आणि अमर पाटील हे 2 बॅटर आहेत. तर गोलंदाजी मार्कवर पियुष पावडे खूप चांगली गोलंदाजी करतो. या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा त्याने दिल्या आणि 1 विकेट तो मिळवतोय. आणखीन एक चांगला बॉल. फलंदाजाला रोखून ठेवलाय. मोठे फटके खेळू देत नाहीये. 1 विकेटही त्याने मिळवलाय. आणि म्हणतात ना, एक गोलंदाज म्हणून हेतू उद्देश काय, तर समोरच्या टीमच्या धावा रोखणं आणि समोरच्या टीमचे विकेट घेणं, हे दोनही हेतू उद्देश परिपूर्ण करतोय पियुष पावडे. 5 बॉलमध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात आणि 1 विकेट तो मिळवतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवरती जाऊन पोहोचते 46. 46 धावा ऑन दी स्कोर कार्ड. 7 चेंडू 21 धावा हे मॅचचं समीकरण. 7 बॉल 21. पुढे येऊन अटॅक केले बॉलला. विक्रांत पाटील खूप पुढे राहिले होते या ठिकाणी. स्मार्टनेस इन फिल्डिंग कसा असावा हे त्याने दर्शवलं गेलं आणि हा झेल परिपूर्ण झाला. आता शेवटच्या षटकामध्ये धावा कराव्या लागतील. 6 मध्ये 21.
6 balls remaining and 21 runs to win. न्यू बॅटर अभिजित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेत. अमर पाटील यावेळेस कशा पद्धतीने हा सामना मात्र फिनिश करतील. दर्शन पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. लक्ष मोठं आहे. 6 मध्ये 21 धावा कराव्या लागतील. 5 चौकार 1 सिंगल. परंतु बोलणं सोपं आहे, मैदानात जाऊन करणं फार कठीण. पण म्हणतात ना की व्यासपीठावरून क्रिकेट बघणं खूप सोपं आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलवर बॉलला फेकून दिलाय अमर पाटील. ब्रँडेड KGPL षटकार. धन्यवाद DJ. अमर पाटील सांगतायत सामना संपला नाहीये, मी अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पुन्हा दर्शन पाटीलचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल. यावेळेस एक तेरी एक मेरी विकेटचं बदन. आणखीन एक मोठा धक्का मिळतोय. अमर पाटील बॅक टू दी पवेलियन. गॉन. धन्यवाद DJ. आता उर्वरित 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत 15. 4 चेंडू 4 चौकार. हर्षल पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या 52 आहे. 5 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. आता येत्या काळामध्ये 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मागे धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 15. पहिला बॉल षटकार, परंतु चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठा प्रहार केलाय. ऑन साईडला बॉल येतोय. विक्रांत पाटील स्टॉप करतायत बॉलला. एकच धाव त्या ठिकाणी परिपूर्ण झाली. आता 3 चेंडू आणि 14 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. वेलकम विराज, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि आवश्यकता 14 धावेची. यावेळेस बॉलला उडवलंय गगनाला भिडणारा आसमानी टोला आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महत्वाच्या क्षणी महत्वाचा षटकार. धन्यवाद. 2 मध्ये 8. 2 चेंडू 8 धावा. अभिजित पाटील पहिलाच बॉल फेस करताना षटकार आलाय. यावेळेस हा वाईट बॉल. 2 मध्ये 7. 7 धावा आल्या तर सामना जिंकेल स्वयंभू कोकणेर संघ. 2 मध्ये 1 षटकार आला तर सामना बरोबरीत सुटेल. 1-1 गुण विभागून देण्यात येईल. मागील 3 सामने, तीनही सामने अतिशय रंगतदार, चित्तवेधक, चित्त थरारक पाहायला मिळालेत. रोमांचक सामना. दर्शन पाटीलचा बॉल राऊंड विकेटने. अभिजित पाटील यांचा फटका फसलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. 1 धाव पूर्ण झाली. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता 1 चेंडू 5 धावा. आता निदहास ट्रॉफीचा सामना आठवला असेल. एका साईडनं होते सौम्य सरकार श्रीलंका बांगलादेश टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूनं दिनेश कार्तिक. 1 मध्ये 5 निदहास ट्रॉफीचा फायनलचा सामना आणि दिनेश कार्तिकने षटकार ठोकला होता. तोच सामना 1 मध्ये 5. सामना आवडला असेल तर मनापासून जोरदार टाळ्या येऊ द्यात या मॅचसाठी. दर्शन पाटील की अभिजित पाटील, स्वयंभू कोकणेर की प्रज्योत स्मृती कुकडे. काही सामना पाहायला मिळतोय. 1 मध्ये 5. व्हॉट अ मॅच. फुलटॉस बॉल. षटकार ठोकलाय आणि सामना स्वयंभू कोकणे टीमने जिंकलाय. अभिजित पाटील ठरलेत या मॅचचे हिरो आणि हा हर्ष उल्हास पाहायला मिळतोय. दीपेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. उल्हासजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक अभिजित पाटील यांना आलाय.